राग आणि शिस्त या दोन गोष्टींचा एकमेकांशी काय संबंध असू शकतो? चला तर आज एका राजकुमार आणि त्याच्या गुरूच्या गोष्टीतून शिस्तीचा एक असा अर्थ समजून घेऊया जो कदाचित आपल्या विचारांना एक नवी दिशा देईल. आपली गोष्ट सुरू होते एका अशा माणसापासून ज्याच्या मनात फक्त आणि फक्त कटुता भरलेली होती. राग ही एक अशी भावना आहे जी आतून आपल्याला पोखरून काढते आणि म्हणूनच ही गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाची आहे. त्याचा राग नेमका किती तीव्र होता हे त्याच्या सहकाऱ्यांच्या एका वाक्यातूनच कळतं. ते म्हणायचे, तो तर जणू आगीत टाकलेल्या मिठासारखा सतत तडतडत असतो. विचार करा, ही कल्पनाच किती अस्वस्थ करणारी आहे नाही का? आता एवढ्या तीव्र रागावर उपाय तरी काय करायचा? ओरडून किंवा शिक्षा देऊन काहीच होणार नव्हतं. म्हणूनच त्याच्या गुरूंनी म्हणजेच बुद्धांनी एक खूप वेगळा मार्ग निवडला. त्यांनी त्याला स्वतःच्याच भूतकाळातली एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. आणि इथूनच आपली मूळ गोष्ट सुरू होते. चला कल्पना करूया त्या काळाची जिथे राजमहालात वाढलेल्या तरुण राजकुमारांना आयुष्याचा खरा अर्थ आणि खरी नम्रता शिकण्यासाठी सगळ्या सुखसोयी सोडून दूर पाठवलं जायचं. तर हा आपला राजकुमार निघाला. वय फक्त 16 वर्ष. राजकुमार होता, हो, पण त्याचा प्रवास काही राजशाही थाटामाटाचा नव्हता. पायात चाबी चप्पल, डोक्यावर पानांची छत्री आणि सोबत काय तर फक्त शिक्षणाची फी. खरं तर हाच त्याच्या शिक्षणाचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा धडा होता. आणि इथे गोष्ट एक असं काही अनपेक्षित वळण घेते. एक अगदी छोटी क्षुल्लक वाटणारी चूक, पण हीच चूक त्याच्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी देणार होती. झालं असं की राजकुमाराने सवयीमुळे म्हणा किंवा अधिकाराच्या भावनेने म्हणा एका म्हाताऱ्या बाईच्या टोपलीतून मूठभर बिया उचलून खाल्ल्या. एकदा, दोनदा आणि मग तिसऱ्यांदाही त्याने तेच केलं. पहिल्या 2 वेळी ती बाई काहीच बोलली नाही, शांत राहिली. पण तिसऱ्यांदा मात्र तिच्या सहनशीलतेचा बांध फुटला. आणि तिचा आक्रोश फक्त त्या चोरासाठी नव्हता, नाही, तो थेट गुरूंच्या प्रतिष्ठेवरच होता. ती ओरडली, हे महान गुरु आपल्या शिष्यांना मला लुटायला शिकवत आहेत. आता हा एक खूपच गंभीर आरोप होता. गुरूंना हस्तक्षेप करण्याशिवाय काही पर्यायच उरला नव्हता. गुरूंनी राजकुमाराला शिक्षा केली. पाठीवर बांबूच्या काठीचे 3 फटके बसले. पण या शिक्षणे त्याची चूक सुधारण्याऐवजी त्याच्या अहंकाराला डिवचलं. शारीरिक वेदनेपेक्षाही त्याला अपमानाची जखम जास्त खोल लागली आणि ती जखम त्याने मनात कायमची जपून ठेवली. वर्ष निघून गेले. राजकुमार शिकला, मोठा झाला आणि राजाही बनला. राज्याचा कारभार बदलला, काळ बदलला, पण एक गोष्ट मात्र तशीच राहिली, त्याच्या मनात धुमसणारी सुडाची आग. राज्याच्या सिंहासनावर बसल्या बसल्या त्याला आठवला तो जुना अपमान आणि सत्तेच्या नशेत त्याने मनात पक्क ठरवलं, आता वेळ आलीये, मी त्या माणसाचा जीव घेणारच. त्याने गुरूंना बोलावणं पाठवलं, पण ते काही आदरापोटी नव्हतं, तो एक सापळा होता. गुरु दरबारात आले आणि इतक्या वर्षांनी राजाच्या मनात जपून ठेवलेला तो सगळा क्रोध बाहेर पडला. तो गरजला, ज्या ठिकाणी तुम्ही मला मारलं होतं ना, ती जागा आजही ठणकतेय आणि आज तुमचा शेवट निश्चित आहे. पण राजाच्या तलवारीपेक्षा गुरूंचे शब्द जास्त धारदार होते. आणि इथेच कथेला एक जबरदस्त कलाटणी मिळते. त्या शिक्षेमागचा खरा अर्थ आता समोर येणार होता. राजाच्या क्रोधाला गुरूंनी अगदी शांतपणे उत्तर दिलं. ते म्हणाले, ती शिस्त होती, क्रोध नव्हता. आणि शहाणे लोक यातला फरक बरोबर ओळखतात. बघा, एकाच वाक्यात त्यांनी संपूर्ण घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. मग गुरूंनी राजाला तो मार्ग दाखवला ज्यावरून ते त्याला घसरण्यापासून वाचवत होते. ते म्हणाले, अरे, जर मी तुला तेव्हाच थांबवलं नसतं तर मुठभर बियांची चोरी पुढे जाऊन मोठ्या दरोड्यांमध्ये बदलली असती आणि त्या पापाचा शेवट मृत्यूदंडात झाला असता. मी तुझा जीव घेतला नाहीये, उलट तो वाचवला आहे. आणि मग गुरूंनी तो प्रश्न विचारला ज्याने राजाच्या मनातला सगळा राग विरघळून टाकला. ते म्हणाले, आज तुझ्या सिंहासनावर आहेस, हे सगळं वैभव हे माझ्या त्या 3 फटक्यांमुळेच मिळालंय, नाही का? आणि त्या एका क्षणात राजाचा सगळा क्रोध वितळून गेला. त्याला गुरूंच्या कृतीमागची माया, ती करुणा दिसली. त्याने इतक्या कृतज्ञतेने आपलं संपूर्ण राज्य गुरूंना अर्पण केलं आणि त्यांना वडिलांसारखा सन्मान दिला. सुडाची भावना गेली आणि आता फक्त कृतज्ञता उरली होती. तर ही गोष्ट इथे संपते. पण लक्षात आहे ना, ही गोष्ट बुद्ध कोणाला सांगत होते? चला पुन्हा त्या रागीट भिक्खूकडे जाऊया. आणि मग बुद्धांनी गोष्टीचा शेवट केला एका अशा सत्याने ज्याने त्या भिक्खूचे डोळेच उघडले. ते म्हणाले, त्या गोष्टीतला तो सूट घेणारा राजा दुसरा तिसरा कोणी नसून तू स्वतः होतास. आणि तो शिक्षक, तो मी होतो. हा तो क्षण होता जिथे भूतकाळ आणि वर्तमान एक झाले. तर मग या गोष्टीतून आपण काय शिकायचं? खरी शिस्त म्हणजे शिक्षा नसते. ती भूतकाळातल्या चुकीबद्दल दिलेला दंड नाही,
तर आपलं भविष्य सुरक्षित करण्यासाठी उचललेलं एक काळजीचं पाऊल असतं. आणि जाता जाता सगळ्यांसाठी एक विचार. आपल्या आयुष्यातही असे अनेक शिक्षक आणि शिक्षा येतात नाही का? आपण कधी मागे वळून पाहिलंय का की एखादी वेदनादायी वाटलेली घटना खरं तर आपल्या भल्यासाठीच घडली होती? ती शिक्षा होती की काळजी? यावर नक्की विचार करा.